श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उचंबळत असतात. उत्तम प्रकारे भाग दिलेला आहे. आई या शब्दातच खूप मोठं सामर्थ्य प्राप्त करून दिलेलं आहे. ज्याप्रमाणे आई आणि वडील प्रत्यक्ष आपण घर बांधत असताना घराचा पाया जसा मजबूत असणं आवश्यक असतं, तसंच आपण लहान असल्यापासून आपल्या स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी भलं मोठं सामर्थ्य आपल्या आई वडिलांनी प्राप्त करून दिलेलं आहे. ज्या प्रकारे आई वडिलांनी प्रत्यक्षात संस्कार दिलेले आहेत, ज्या आई वडिलांनी प्रत्यक्षात आपल्याला जी शिकवण प्राप्त करून दिलेली आहे, त्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी. अशी कर्म आपल्या हातून का घडावीत? आपल्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी येणं, ज्याप्रमाणे आपल्या हातून काहीतरी चूक घडणं. ज्या आई वडिलांनी प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, लहानाचं मोठं तर केलंच, पण आपल्याला जे काही हवं होतं ते जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये कधी कमी पडू दिले नाही. स्वतः कष्ट करून बघा, प्रत्यक्षात स्वतःसाठी विकत न घेता आपल्याला जे काही हवं आहे ते प्रत्यक्षात आपल्याला मिळवून देणं. मग शेवटी आपल्या बघा, ज्याप्रमाणे आईच्या डोळ्यामध्ये पाणी का येत असतं, अशी आपण काय चूक केलेली असते. कारण ज्याप्रमाणे आई आपल्याला ओरडते, कोणत्या कारणामुळे, काय कारण आहे हे आपण जाणलं पाहिजे. आपण सहजपणे आपल्या आईला बोलत असतो, आई तुला काय कळते की नाही? म्हणजे विचार कराय, ज्या मातेने प्रत्यक्षपणे 9 महिने 9 दिवस 9 मिनिटे 9 सेकंद बघा काय भाग दिला असेल, आणि त्याच आईला शेवटी आपण विचारतो आणि बोलतो सुद्धा, काय आई तुला कळते की नाही? विचार करा. आई आपल्याला रागवत असते, आपण कधी मनावर घ्यायचं नाही, कारण शेवटी ती आईच आहे. बघा, जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपण खूप मस्ती करायचो. तुम्ही नसाल करत, पण हा देह करायचा. आपल्या आजूबाजूची जी लोक होती, आपले नातेवाईक असायचे, आपण लहान असताना कधी आपल्याला ओरडले नाही, परंतु आई आपल्याला बोलायची. आपण तिचं कधी मनावर घेतलं नाही, परंतु आता मोठे झाल्यावर आपल्याला कळायला लागलं, अरे आपण या लोकांना अशा प्रकारे बोलत होतो. आणि आता सुद्धा आपण बघा, प्रत्यक्षपणे आपल्याला कळाल्यावर आईने दिलेली शिकवण, आईने दिलेले संस्कार, मग आईने एवढं संस्कार दिले असताना, शिकवण दिले असताना, मग आपला देह का चुकत आहे? का अजूनपर्यंत आपण आज्ञेचं पालन केलं नाही? या दुनियेमध्ये, या जगामध्ये प्रत्यक्षात आज्ञेला खूप महत्त्व आहे. आता आई म्हणाली होती की बाळा त्या ठिकाणी जाऊ नकोस, तरीसुद्धा आपण आज्ञेचं पालन केलं नाही. आपण बघा, प्रत्यक्षपणे गाडी घेतली आणि सरळ निघालो, पण आईचं प्रत्यक्षपणे असणारं मुलीवर असणारं प्रेम, परंतु आपण आईचं आज्ञेचं पालन केलं नाही. आपण सहजपणे निघालो. आई म्हणाली होती की बाळा त्या ठिकाणी जाऊ नकोस, उद्या जा, पण आज तरी नको. परंतु आपण न ऐकलं, आपण निघालो आणि वाटेत आपल्या भला मोठा प्रसंग पाहायला मिळाला. शेवटी जे व्हायचं ते झालंच. नंतर प्रसंग घडल्यानंतर आपल्याला ते शब्द आठवायला लागतात की आई म्हणाली होती
की बाळा आज जाऊ नको. का म्हणाली होती? कारण प्रत्यक्षात भगवंताच्याच, बघा आपण विचार करतो, कारण ज्याप्रमाणे भगवंताच्याच रूपाने प्रत्यक्षपणे भगवंतच आपल्याला सामर्थ्य पुरवत आहे. एखादा मनुष्य आपल्याला मदत करायला येतो तेव्हा आपल्याला जाणीव होते की देवाच्या रूपाने आलेला आहे. मग आपण विचार का केला नाही? मग हा प्रसंग घडल्यानंतर आपला देहसुद्धा घाबरलेला असतो. मग आपण घरी जायला घाबरतो, कारण आई तर म्हणालेली असते की जाऊ नकोस. आपल्याला माहीत असतं की आता आपल्याला आईचा ओरडा खावा लागेल. पण प्रत्यक्षात आई ज्या प्रकारे बोलत होती त्या आज्ञेचं पालन केलं नाही. शेवटी रागाच्या पाठीमागे वात्सल्याचं सागर उचंबळत असतात. कितीही जरी ओरडली, कितीही जरी रागाने बोलली, तरी शेवटी ती आईच असते. कारण अथांग भरलेला समुद्र सागर, त्या समुद्र पाण्याची चव जशी खारट असते, पिण्यालायक सुद्धा नसते. किती तहान लागली तरी आपण पिऊ शकत नाही. किती साखरेच्या पोती जरी ओतल्या तरी ते पाणी कधीही गोड होणार नाही. विचार करा, तसं आईचं प्रेम आहे. परंतु ते कधी कळतं? फार उशीर केल्यानंतर. विचार करा, म्हणजे प्रत्यक्षात आई वडील जेव्हा असतात तेव्हा आपल्याला आई वडिलांचं महत्त्व कळत नाही. आणि जेव्हा आई वडील बघा प्रत्यक्षपणे जग सोडून निघून जातात ना, तेव्हा आई वडील बघा डोळ्यातून शेवटी पाणी येतं ना. म्हणजे विचार करा, प्रत्येक गोष्टीला महत्त्व असतं. आपण समजून घेतलं पाहिजे. आई कुठल्या कारणासाठी आपल्याला ओरडली होती, ते कारण काय आहे, ती चूक पुन्हा आपल्या बाबतीत आपल्या हातून कधी घडणार नाही हे आपण जाणलं पाहिजे. पुन्हा पुन्हा तीच चूक करून जर आपल्याला आईचा ओरडा खावा लागत असेल तर शेवटी बघा आपणच दोषी ना. म्हणून आपल्याला जी शिकवण प्राप्त झालेली आहे, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, त्यामध्ये सुरुवातीलाच प्रथमतः मातृदेवो भव ही शिकवण प्राप्त करून दिलेली आहे. मातृदेवो भव म्हणजे काय? तर आई. आता रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर अधिष्ठानाला नमस्कार करून देवासमोर हात जोडून बघा शेवटी नंतर आईच्या पायावर डोकं ठेवता आलं पाहिजे. का शिकवण दिलेली आहे? आपण लाजतो, आईला नमस्कार करायला लाजतो, वडिलांना नमस्कार करायला लाजतो. असं होता कामा नये. कारण ती ऋण आहेत, ती आपल्याला फेडायचीच आहेत. म्हणून भाग कसा समर्थांनी प्राप्त करून दिलेला आहे. ज्या भगवंतांनी प्रत्यक्षात आपल्याला जी शिकवण प्राप्त करून दिलेली आहे ना, ती शिकवण आपल्याला संपूर्णपणे आचरणात आणायची. जसे आपण बीज पेरतो ना, त्याचप्रमाणे आपल्याला शेती पाहायला मिळते. त्याचप्रमाणे ते बीजाचं रोपाचं झाडामध्ये आपल्याला रूपांतर बघा प्रत्यक्षपणे काय सामर्थ्य प्राप्त करून दिलेलं आहे. मग तसंच आईच्या डोळ्यामध्ये जेव्हा राग पाहायला मिळतं ना, तेव्हा आपण बघा आई ओरडते आणि आपण सुद्धा आईला उलटसुलट बोलत असतो. परंतु आपण प्रत्यक्षात चूक केलेली आहे. आपल्या बाबतीत तरी असं होता कामा नये. कारण आई ती आई आहे, बरोबर की नाही? आपल्याला शिकवण प्राप्त करून दिलेली आहे. आईचे संस्कार
हे आपल्याला शेवटपर्यंत टिकवायचे. का आई आपल्यासाठी ओरडते की ही चूक पुन्हा आपल्या मुलांकडून किंवा मुलींकडून होता कामा नये. म्हणून जरी किती ओरडली तरी पाठीमागे वात्सल्याचे सागर उचंबळत असतात. जय जय रघुवीर समर्थ.